अक्षय कर्डिले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी. कारवाई न झाल्यास डीएसपी चौकामध्ये रास्ता रोकोचा इशारा. पोलीस अधीक्षकांना पदाधिकाऱ्यांचं निवेदन. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संदीप कर्डिले, गोविंद वाघ, रबाजी सूळ, अनिल कराडे, रावसाहेब कर्डिले, दत्ता तापकिरे, संभाजी पालवे, राहुल पानसरे, सागर बनकर, यशवंत पानमळकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवेदनामध्ये म्हटलंय की लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा सर्वे करण्यात येतोय. या सर्वेसाठी 79 71 75 33 52 आणि 79 71 83 10 60 या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे. या क्रमांकावरनं मतदारसंघातील अनेक मतदारांना व्हॉइस कॉल आले होते. मात्र या दोन्ही क्रमांकाच्या ट्रू कॉलर आयडीवर लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावानं अतिशय आक्षेपार्ह मजकूर टाईप करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलंय. या प्रकारामुळे स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. या प्रकारामागील संबंधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील गावागावातील वातावरण दूषित होणार नाही यासाठी पोलीस विभागानं आवश्यक खबरदारी घ्यावी असंही निवेदनामध्ये म्हटलंय. दरम्यान येत्या 2 दिवसामध्ये संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता डीएसपी चौक अहिल्यानगर इथं तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असंही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा तातडीनं शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आमचे नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं गेल्या 4 महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं आणि येत्या काही दिवसामध्ये राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकी लागणार आहे आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षयदादा कर्डिले हे संभाव्य उमेदवार आहेत आणि ते त्याच ठिकाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये जाऊन सुखादुखामध्ये भाग घेत आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना बांधणी करतायत आणि या ठिकाणी विरोधकांना कुठंतरी त्यांची भीती वाटत आहे आणि विरोधक यांनी आज या ठिकाणी दुपारी 12:15च्या नंतर मतदारसंघातल्या जनतेला काही व्हॉइस कॉल गेलेले आहेत आणि त्या व्हॉइस कॉलमध्ये समोरचा व्यक्ती काही बोलत नाही आहे आणि काही लोकांना तर मिस कॉल पडत आहेत आणि हा ट्रोल कॉलरवरती जर नंबर सर्च केला आपण तर त्याच्यामध्ये अक्षयदादांच्या विषयी आक्षेपार्ह असा मजकूर त्या ठिकाणी येत आहे. विरोधकांना अक्षयदादाची एवढी भीती वाटत आहे की ती मतदारसंघामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. असं या ठिकाणी विरोधकांनी आमच्या या भावना दुखवलेल्या आहेत. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी मतदारसंघामध्ये वेगवेगळे विकास कामं करून त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी आपला विश्वासार्थ ठरवलेला आहे आणि तोच प्रयत्न अक्षयदादासुद्धा करत आहेत. आज या ठिकाणी आपण पाहतो की आमदार साहेबांचं निधन झालं परंतु अक्षयदादा अक्षरशः 14व्या दिवशी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पोहोचले आणि प्रत्येक मतदाराच्या सुखादुखात सहभागी आले. विकास कामाच्या माध्यमातून ते आपला ठसा उमटवत आहे आणि जनतेचा खूप मोठा पाठिंबा त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि विरोधकांच्या पायाखालची त्या ठिकाणी वाळू सरकली. त्या ठिकाणी ते विरोधकांना अक्षयदादांची भीती वाटायला लागली, त्यामुळं असा संभ्रम निर्माण करतायत. परंतु आमचं त्या विरोधकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की असं जर आपण आमच्या पाठीमागे असा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आपण समोरासमोर येऊन चर्चा करावी. समोरासमोर त्या ठिकाणी त्यांनी मतदारसंघामध्ये अक्षयदादांच्या विरोधात यावे
आणि त्या ठिकाणी असं काही संभ्रम त्यांनी निर्माण करावा नाही मतदारसंघामध्ये. नेमकं काय संभ्रम निर्माण केला जातो आहे आणि कुणी हे केलं असतं? आता त्या ठिकाणी खूप विरोधक आहेत मतदारसंघामध्ये. माजी आमदार सुद्धा त्या ठिकाणी विरोधक आहेत. तेच या पडद्यामागून काम करतायत असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मतदारसंघामध्ये काही खोटे अर्ज त्या ठिकाणी त्यांनी तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस या ठिकाणी केले आणि काही मतदारांवर त्या ठिकाणी आक्षेप घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आमचे नेते स्वर्गीय आमदार कर्डिले साहेब यांच्या पत्नी अलकाताई कर्डिले यांच्या नावावरही त्यावेळेस त्यांनी हरकती घेतल्या.